Dear students, welcome to Ekla Vidyalaya Nandurbar. Now today we are going to learn a new story from unit number 2.3, Teeny Tiny, Standard 7, Subject English. Now open your books and see page number 44. Now see the title of the story, Teeny Tiny. In Marathi you may call it इवले इवले पिटुकले. जसं आपण बोली भाषेमध्ये इटुकले पिटुकले अशा प्रयोग करतो त्या अर्थाने इवले इवले पिटुकले असा त्याचा अर्थ होतो. Now see page number 44. Here is a traditional English story that creates horror and fun at the same time. Traditional म्हणजे पारंपरिक आणि फन म्हणजे विनोद आणि हॉरर म्हणजे भीती. तर ह्या इंग्रजी पारंपरिक अशा कथा आहेत. याच्यामध्ये भीती आहे, विनोद आहे एकाच वेळेला. द वर्ड्स टीनी टायनी रिपीटेड थ्रू आउट द स्टोरी. या कथेमध्ये टीनी टायनी हे शब्द जे आहे पुन्हा पुन्हा आलेले आहेत. ॲड टू द फन, विनोदासाठी. फन म्हणजे विनोद. The story takes you to the world of fantasy. The world of fantasy म्हणजे काल्पनिक जग. ही जी कथा आहे, कथा तुम्हाला काल्पनिक जगतामध्ये घेऊन जाते. वेअर ऑर्डिनरी थिंग्स ऑल्सो ॲपियर मिस्टिरियस. ज्या ठिकाणी सामान्य ज्या गोष्टी आहेत या सुद्धा रहस्यमय जाणवायला लागतात. स्टोरीज ऑफ ओल्ड वुमन आर कॉमन इन ट्रॅडिशनल टेल ऑफ मेनी रिझन. बऱ्याच क्षेत्रामध्ये म्हाताऱ्या स्त्रीची जी कथा आहे ही पारंपरिक पद्धतीने कॉमन आहे. सगळीकडे अशाच प्रकारच्या कथा ज्या आहेत त्या सांगितल्या जातात. तसं इंग्रजी वाङ्मयामध्ये सुद्धा अशा पारंपरिक कथा ज्या आहेत या सांगितल्या जातात. नाव सी ॲक्टिव्हिटी नंबर 1. यू नो दॅट ॲडजेक्टिव्स आर यूज टू डिस्क्राईब नाउन्स. दे डिस्क्राईब मेनी ॲस्पेक्ट ऑफ नाउन. Find more examples that will fit in each of the boxes below. आता ॲडजेक्टिव्स नामांचे वर्णन करण्याकरता वापरतात हे आपल्याला माहीत आहे. अशी विशेषणे नामाच्या अनेक प्रकारांचं वर्णन करतात. आता बघा या ठिकाणी या चौकटीमध्ये काही शब्द दिलेले आहेत. पुढील प्रत्येक चौकटीत बरोबर जुळतील अशी काही उदाहरणं जी आहेत ही उदाहरणं आपल्याला तयार करायची आहेत. नाव सी एक्झाम्पल नंबर 1, साईज. मग आपल्याला कशी उदाहरण तयार करता येतील. एक उदाहरण तुम्हाला करून देत आहे बघा. अ स्मॉल स्टोन. अजून कसं म्हणता येईल. अ टॉल ट्री. अ लार्ज एरिया. अ बिग बलून. अशा पद्धतीने आपल्याला शब्द जे आहेत ते बनवता येतील. दुसरं बघा आता दुसरा बॉक्स. शब्द दिला आहे एज. तर या ठिकाणी ॲडजेक्टिव्स नामाचं वर्णन करण्याकरता वापरलेले आहेत. आता या ठिकाणी एक उदाहरण जे आहे तुम्हाला करून दिलेलं आहे. अ यंग मॅन. अजून कशी उदाहरण आपल्याला देता येतील. ॲन ओल्ड लेडी. An adult life, a younger son, like that way. Now see next box. Now see the word shape. या ठिकाणी पुढच्या बॉक्समध्ये शब्द दिलेला आहे शेप. एक उदाहरण पण या ठिकाणी दिलं आहे. अ स्क्वेअर बॉक्स. अजून कोणती उदाहरणं तुम्हाला देता येतील या ठिकाणी. अ राऊंड रिंग. नंतर डायमंड शेप्ड आईज. अशा पद्धतीने काही उदाहरणं जे आहेत तुम्हाला देता येतील. नाव सी नेक्स्ट बॉक्स. शब्द बघा त्याच्यावरचा कलर. उदाहरण दिलेलं आहे. अ पिंक ड्रेस. अजून कशी उदाहरणं देता येतील. अ रेड बलून. अ ग्रीन सिग्नल एक्सेट्रा म्हणजे इत्यादी. नाव सी नेक्स्ट बॉक्स. नाव सी द वर्ड ओरिजिन. या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे. चायनीज राईस.
अजून कोणती उदाहरण देता येईल आपल्याला? इंडियन कल्चर, देन जापानीज गॅडगेट्स, अमेरिकन डॉलर्स, एक्सेट्रा. नाव सी नेक्स्ट बॉक्स अँड सी द वर्ड क्वालिटी. एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे, अ वाईज किंग. अजून काय सांगता येईल आपल्याला अशाच प्रकारच्या उदाहरणामध्ये? अ ब्रेव ॲक्ट, अ नोबल कॉज अँड हॉनेस्ट सर्वंट, एक्सेट्रा इत्यादी. नाव सी नेक्स्ट बॉक्स अँड सी द वर्ड मटेरियल. एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे, प्लास्टिक, आणि उदाहरण सांगितलेलं आहे, अ प्लास्टिक टॉय. अजून आपल्याला कोणते उदाहरण देता येईल? फॉर एक्झाम्पल, an iron tool, a copper pipe, etc. And see last box and see the word use. या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे, स्विमिंग. मग कसं उदाहरण आपल्याला सांगता येईल? अ स्विमिंग टँक. अजून अशी उदाहरणं कोणती सांगता येतील? फॉर एक्झाम्पल, ड्रिंकिंग वॉटर, अ जम्पिंग रोप, एक्सेट्रा. Now see activity number 2. See what other single adjectives or pair of adjectives. See what other single adjective or pair of adjectives you can use in place of teeny tiny in the story that follows. Do the activity fit well in all places. Do you have to make any other changes in the story if you change the adjective? Listen, read carefully and decide. Now see, या ठिकाणी दुसरी ॲक्टिव्हिटी आपल्याला काय करायची आहे? दिलेल्या गोष्टीत टिनी टायनी ऐवजी वापरता येण्यासारख्या विशेषणांच्या जोड्या आपल्याला लिहायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल, कशा जोड्या देता येतील? बिग फॅट, देन ओल्ड सिम्पल. अजून काय सांगता येईल? गुड बॅड. नाव हिअर these pairs of adjectives can be used in the most of the places in the story but not in all the places in the story. अशा पद्धतीने या ठिकाणी बिग फॅट, ओल्ड सिम्पल, गुड बॅड असे शब्द जे आहेत, टिनी टायनी अशा शब्दांच्या ऐवजी योजता येतील. पण सगळ्याच ठिकाणी हे फिट बसतील असं नाही. आपण उदाहरण दाखल म्हणून ही काही घेतलेली आहेत. तर बघा, या ठिकाणी ही दुसरी ॲक्टिव्हिटी जी आहे ही पूर्ण झालेली आहे. नाव सी द स्टोरी. नाव सी पेज नंबर 45. नाव नेम ऑफ द स्टोरी टीनी टायनी. इन मराठी यू मे कॉल इट इवले इवले पिटुकले. आपण बोली भाषेमध्ये जसं म्हणतो इटुकले पिटुकले त्याप्रमाणे इवले इवले पिटुकले. Now see the story. It's a very simple story. Once upon a time there was a teeny tiny woman who lived in a teeny tiny house in a teeny tiny village. Now here teeny tiny, that word repeated here. teeny tiny हा जो शब्द आहे हा रिपीट झालेला आहे, पुन्हा पुन्हा आलेला आहे. Now see the story. Once upon a time there was a teeny tiny woman. एकदा एक इटुकली पिटुकली अशी वुमन असते, म्हणजे स्त्री असते. Who lived in a teeny tiny house. ती इटुकल्या पिटुकल्या अशा घरामध्ये राहते. In a teeny tiny village. आणि इटुकल्या पिटुकल्या त्या खेडेगावामध्ये. विलेज म्हणजे खेडेगाव. Now one day this teeny tiny woman tied her teeny tiny scarf. Now one day what happened? एके दिवशी काय करतं? ही इटुकली पिटुकली स्त्री जी आहे ही आपल्या गळ्याच्या भोवती स्कार्फ म्हणजे गळ्याला गुंडाळायचा रुमाल,
दॅट इज कॉल्ड स्कार्फ. त्याला स्कार्फ असं म्हणतात. ती स्कार्फ गुंडाळते अँड वेंट आउट ऑफ हर टीनी टायनी हाऊस टू टेक अ टीनी टायनी वॉक. आपल्या इटुकल्या पिटुकल्या घरातनं ती निघते इटुकले पिटुकले वॉक करण्यासाठी, चालण्यासाठी. अँड वेन दिस टीनी टायनी वुमन हॅड गॉन अ टीनी टायनी वे. ही इटुकली पिटुकली स्त्री जी आहे ही इटुकल्या पिटुकल्या रस्त्यावरनं जाते आहे. शी केम टू अ टीनी टायनी गेट. आणि एका इटुकल्या पिटुकल्या गेटजवळ, दरवाजाजवळ ती येते. सो द टीनी टायनी वुमन ओपन द टीनी टायनी गेट. आणि ही इटुकली पिटुकली स्त्री जी आहे ती इटुकले पिटुकले गेट म्हणजे दरवाजा जो आहे ती उघडते. वेंट इन टू अ टीनी टायनी चर्च यार्ड. नाव हिअर चर्च यार्ड. चर्च यार्ड मीन्स an enclosed area around a church where people are buried. म्हणजे ज्याला आपण स्मशान असं म्हणतो. म्हणजे चर्चच्या परिसरामध्ये प्रेत पुरण्याची जी जागा असते त्याला चर्च यार्ड असं म्हणतात. आणि अशा या चर्च यार्डच्या एरियामध्ये, भागामध्ये ही इटुकली पिटुकली स्त्री येते. अँड वेन दिस टीनी टायनी वुमन हॅड got into the teeny tiny churchyard. ही इटुकली पिटुकली स्त्री इटुकल्या पिटुकल्या अशा त्या स्मशानामध्ये येऊन जाते. She saw a teeny tiny bone on a teeny tiny grave. आणि त्या ठिकाणी तिला काय दिसतं तर इटुकले पिटुकले असे हाड दिसतं. On a teeny tiny grave. Now here a word occurs, that is grave. Grave means a place where a person is buried. Grave म्हणजे ज्या ठिकाणी व्यक्तीला पुरलं जातं अशी जागा. त्याला आपण काय म्हणतो दुसऱ्या शब्दामध्ये थडगं म्हणतो. त्या थडग्यावरती हाड जे आहे इटुकलं पिटुकलं ते ठेवलेलं होतं. अँड द टीनी टायनी वुमन सेड टू हर टीनी टायनी सेल्फ. आणि जेव्हा ही इटुकली पिटुकली स्त्री म्हणते आहे स्वतःसाठी, काय म्हणते बघा, दिस टीनी टायनी बोन विल मेक मी सम टीनी टायनी सूप फॉर माय टीनी टायनी सपर. तर या ठिकाणी ही इटुकली पिटुकली स्त्री विचार करते, काय म्हणते की हे इटुकले पिटुकले हाड जे आहे हे मला इटुकलं पिटुकलं सूप तयार करण्यासाठी म्हणजे रस्सा तयार करण्यासाठी माझ्या इटुकल्या पिटुकल्या सपर मीन्स हिअर अ लास्ट मील ऑफ द डे म्हणजे रात्रीचं जेवण. रात्रीचं जेवण त्याला सपर असं म्हणतात. तर रात्रीच्या जेवणामध्ये मला सूप बनवण्यासाठी हे हाड जे आहे हे इटुकले पिटुकले हाड मला कामास येईल. So the teeny tiny woman put the teeny tiny bone into her teeny tiny pocket. ही इटुकली पिटुकली स्त्री तिच्या इटुकल्या पिटुकल्या त्या बोनला म्हणजे हाडाला उचलते आणि कुठं ठेवते, इंटू हर टीनी टायनी पॉकेट, तिच्या इटुकल्या पिटुकल्या पॉकेटमध्ये ठेवते. अँड वेंट होम टू हर टीनी टायनी हाऊस. आणि तिच्या इटुकल्या पिटुकल्या अशा त्या घराकडे जायला ती निघते. नाव सी अ पिक्चर ऑन पेज नंबर 45. या ठिकाणी पेज नंबर 45 वरती बघा तुम्हाला एक चित्र दिसेल. ही इटुकले पिटुकले स्त्री आपल्या इटुकल्या पिटुकल्या पाकिटमध्ये इटुकले पिटुकले बोन म्हणजे हाड जे आहे ते घेऊन जाते आहे. नाव वेन द टीनी टायनी वुमन गॉट होम टू हर टीनी टायनी हाऊस. तिच्या इटुकल्या पिटुकल्या घरामध्ये जेव्हा ही इटुकली पिटुकली स्त्री येते, शी वॉज अ टीनी टायनी बिट टायर. आणि ही इटुकली पिटुकली स्त्री ती इटुकली पिटुकली थकलेली असते. टायर्ड म्हणजे थकणे. सो शी वेंट अप हर टीनी टायनी स्टेअर्स. नाव हिअर स्टेअर म्हणजे पायऱ्या.
ही इटुकल्या पिटुकल्या पायऱ्या ती चढते आहे टिनी टायनी बेड, तिच्या टिनी टायनी म्हणजे इटुकल्या पिटुकल्या बेडकडे म्हणजे बिछाण्याकडे. अँड पुट द टिनी टायनी बोन इन टू अ टिनी टायनी कबर्ड. कबर्ड म्हणजे कपाट. ते इटुकले पिटुकले हाड ती इटुकली पिटुकली स्त्री तिच्या इटुकल्या पिटुकल्या अशा कबर्डमध्ये म्हणजे कपाटामध्ये ते हाड ठेवते. अँड वेन दिस टिनी टायनी वुमन had been to sleep a teeny tiny time. ही इटुकली पिटुकली स्त्री जेव्हा झोपी जाते इटुकल्या पिटुकल्या वेळेला, she was awakened by a teeny tiny voice from the teeny tiny cupboard. कबर्ड म्हणजे कपाट. तर झोपे गेल्यानंतर या इटुकल्या पिटुकल्या अशा स्त्रीला जाग येते. अवेकन म्हणजे जाग येणे. बाय अ टिनी टायनी व्हॉइस. इटुकला पिटुकला तिला आवाज ऐकू येतो. कुठून? फ्रॉम द टिनी टायनी कबर्ड. इटुकल्या पिटुकल्या अशा त्या कपाटामधून. विच सेड. तो आवाज काय म्हणतोय बघा. गिव्ह मी माय बोन. माझे हाड मला दे. अँड धिस टिनी टायनी वुमन वॉज अ टिनी टायनी बिट फ्रायटन. आणि ही इटुकली पिटुकली स्त्री जी आहे ती इटुकली पिटुकली फ्रायटन. फ्रायटन म्हणजे घाबरते. सो शी hid her teeny tiny head under the teeny tiny clothes. तिचे इटुकले पिटुकलं असं जे डोकं आहे ती तिच्या इटुकल्या पिटुकल्या कपड्यांमध्ये लपवते. अँड वेन टू स्लीप अगेन. आणि पुन्हा ती झोपी जाते. अँड वेन शी हॅड बीन टू स्लीप अगेन. आणि जेव्हा ती झोपी जाते पुन्हा अ टिनी टायनी टायनी वेळेला म्हणजे इटुकल्या पिटुकल्या वेळेला, द टिनी टायनी व्हॉइस अगेन क्राईड आउट फ्रॉम द टिनी टायनी कबर्ड. आणि पुन्हा त्या इटुकल्या पिटुकल्या त्या कपाटामधून, कबर्ड म्हणजे कपाट, त्याच्यामधून एक आवाज जो आहे, आरोळी जी आहे ती तिला ऐकू येते. अ टिनी टायनी लाउडर. इटुकली पिटुकली पण मोठ्याने. गिव्ह मी माय बोन. माझे हाड मला दे. दिस मेड द टिनी टायनी वुमन अ टिनी टायनी मोर फ्रायटन. आणि याच्याने काय होतं, ही इटुकली पिटुकली स्त्री जी आहे ती पुन्हा इटुकली पिटुकली जास्तच घाबरते. सो सी हाईड हर टिनी टायनी हेड अ टिनी टायनी फर्दर अंडर द टिनी टायनी क्लोथ्स. फर्दर म्हणजे अधिक पुढे. पुन्हा ही टिनी टायनी म्हणजे इटुकली पिटुकली स्त्री जी आहे तो आवाज ऐकल्यानंतर काय करते, तिचा चेहरा जो आहे ते पुन्हा त्या कपड्यांमध्ये ती लपवते. अँड वेन द टिनी टायनी वुमन हॅड बीन टू स्लीप अगेन. पुन्हा ही इटुकली पिटुकली स्त्री झोपी जाते. अ टिनी टायनी टाइम. इटुकल्या पिटुकल्या वेळेवर. द टिनी टायनी व्हॉइस फ्रॉम द टिनी टायनी कबर्ड सेड अगेन. पुन्हा इटुकल्या पिटुकल्या अशा त्या कपाटामधून या इटुकल्या पिटुकल्या स्त्रीला आवाज ऐकू येतो. अ टिनी टायनी लाउडर. अजून मोठ्याने. इटुकले पिटुकले मोठ्याने. गिव्ह मी माय बोन. माझे हाड मला दे. अँड दिस टिनी टायनी वुमन वॉज अ टिनी टायनी बिट मोर फ्रायटन. अँड ॲट दॅट मोमेंट व्हॉट हॅपन, दिस टिनी टायनी वुमन, ही इटुकली पिटुकली स्त्री जी आहे, वॉज अ टिनी टायनी बिट मोर फ्रायटन. इटुकली पिटुकली अजून जास्तच ती घाबरते. फ्रायटन म्हणजे घाबरणे. बट शी पुट हर टिनी टायनी हेड आउट ऑफ द टिनी टायनी क्लोथ्स. आणि या वेळेला मात्र तिचं इटुकलं पिटुकलं डोकं जे आहे ते त्या थोडं ती इटुकला पिटुकला जो कपडा आहे तो ओढून
उघडते, चेहरा उघडते. अँड सेड इन हर लाऊडेस्ट टिनी टायनी व्हॉइस, आणि तिच्या इटुकल्या पिटुकल्या अशा त्या आवाजामध्ये ती ओरडते, टेक इट, घेऊन जाते. नाव सी अ पिक्चर ऑन पेज नंबर 46. नाव हिअर a teeny tiny woman was a teeny tiny bit more frightened, but she put her teeny tiny head out of the teeny tiny clothes and said in her loudest teeny tiny voice. मोठ्याने ती म्हणते, घेऊन जाते. म्हणजे अशा पद्धतीने एका थडग्यावरनं उचललेलं जे बोन आहे, हाड आहे, ते हाड घेण्यासाठी मात्र कोणीतरी तिला सतावतं आणि शेवटी ती म्हणते, घेऊन जाते. नाव इन दिस वे दिस स्टोरी इज ओव्हर हिअर. या ठिकाणी टिनी टायनी ही जी स्टोरी आहे, इटुकली पिटुकली ही जी स्टोरी आहे, ही या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. नाव सी लास्ट स्लाइड ऑन पेज नंबर 47. 47 वरती एक शेवटची स्लाइड आहे. या ठिकाणी होमवर्क दिलेला आहे. डिस्क्राईब द टिनी टायनी woman's house using details from the story and your imagination. And second question, read the following sentences and fill in the blanks. Like that way you do complete that homework in your notebook. आवडली का मित्रांनो तुम्हाला ही कथा? ओके, नाव टेक केअर.